नमस्कार मित्रांनो, तर आज आपण प्रॉब्लेम सेट नंबर 40 बघणार आहे। पहिला क्वेश्चन काय बघा, ड्रॉ लाईन L टेक पॉइंट P एनीवेअर आउटसाइड द लाईन यूजिंग अ सेट स्क्वेअर ड्रॉ अ लाईन PQ परपेंडिक्युलर टू लाईन L। ठीक आहे, तर L ही एक लाईन काढून घेतली आपण आणि याच्यावर काय सांगितलं त्यांनी, तर P हा एक पॉईंट घ्या म्हणतात कुठेही। ठीक आहे, तर लाईनवर नको आहे, लाईन सोडून कुठेही Pवर पॉईंट घ्या आणि याच्यात आपल्याला काय करायचं, परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची आहे तुम्हाला। तर कशानं, बाय यूजिंग सेट स्क्वेअर। ठीक आहे, तर त्यासाठी आपण काय करणार आहे, लाईन L आपण घेतलेली आहे काढून, ह्या पॉईंट मार्क करून घेतला आहे, तर आपण इथे यूज करणार आहे सेट स्क्वेअर। ठीक आहे, तर त्यासाठी बघा, सेट स्क्वेअर तुम्ही असं लाईनवर परपेंडिक्युलर ठेवू शकता आणि त्यातून तुम्हाला डायरेक्ट काय करायचं आहे, P पॉईंटमधून व्हर्टिकल लाईन तुम्हाला ड्रॉ करून घ्यायची आहे। बघा, सिंपल आहे, P पॉईंटवरून लाईन ड्रॉ केलेली आहे। ठीक आहे, तर काय झालं, हा पॉईंट P परपेंडिक्युलर म्हणजे P पॉईंटमधून निघलेली लाईन काय आहे, परपेंडिक्युलर कशाला, लाईन Lसाठी। त्या पॉईंटला आपण Q नाव देऊया आणि हा काय इथं 90 डिग्रीचा कोन होतो, म्हणजे याचा अर्थ काय, राईट अँगल इथं तयार होते। ठीक आहे, तर सेकंड क्वेश्चन काय बघा, ड्रॉ लाईन AB टेक पॉइंट M एनीवेअर आउटसाइड द लाईन यूजिंग अ कंपास अँड रोलर। ठीक आहे, इथं काय विचारलं बघा, कंपास आणि रोलर यूज करायचा आहे। ड्रॉ लाईन MN परपेंडिक्युलर टू लाईन AB, म्हणजे मागच्या प्रॉब्लेममध्ये काय वापरलं होतं आपण, सेट स्क्वेअर वापरला होता, इथं आपण काय वापरायचं, कंपास वापरायचा। ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, पहिला दोन इक्विपमेंट वापरायचे आहेत, एक तर कंपास आणि दुसरा आहे तो तुमचं रोलर। ठीक आहे, त्याच्यामध्ये पहिला आपण लाईन ड्रॉ करून घेऊया, लाईन AB। ठीक आहे, पॉईंट A आणि पॉईंट B। ठीक आहे, टेक पॉईंट M, आता इथे काय करायचं आपल्याला, तर M पॉईंट घ्यायचा आहे, पॉईंट M एनीवेअर म्हणजे काय सांगितलं, लाईनवर घ्यायचं नाही, लाईनसुद्धा आपण कुठेही एक पॉईंट M आपण घ्यायचा आहे। ठीक आहे, त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या M पॉईंटमधून लाईन ABवर परपेंडिक्युलर तुम्हाला लाईन ड्रॉ करायची किंवा परपेंडिक्युलर तुम्हाला टाकायचं आहे। याचा अर्थ काय, तिथं 90 डिग्रीचा तुमचा कोन व्हायला पाहिजे। ठीक आहे, तर बघा, आता आपण ह्या टाईपचा प्रॉब्लेम मागच्या वेळेला पण आपण बघितला होता, सेम आपण यातनं काय बघूया, Mवरनं कसा पॉईंट टाकायचा बघूया। तर M घ्यायचं आणि Mचं डिस्टन्स बघा, आपल्याला काय करायचं आहे, Mपासून Bपेक्षा थोडंसं त्या लाईनवरचं डिस्टन्स कमी घ्यायचं। ठीक आहे, म्हणजे तिथं आपण काय करायचं, M पॉईंटवरनं एक दोन साईडला दोन मार्क पॉईंट करून घ्यायचे। ठीक आहे, हे दोन तुम्हाला कुठलेही नवीन पॉईंट मिळतील, मग त्याला तुम्ही नाव CD द्या किंवा XY द्या, असं कोणतंही देऊ शकता। ठीक आहे, तर इथं आपण C आणि D हे दोन नावं दिली तर चालेल। ठीक आहे, M पॉईंट आपण काय करायचं, कंपासमध्ये डिस्टन्स घ्यायचं आहे, जे डिस्टन्स तुम्हाला त्या लाईनला आपण क्रॉस होणार आहे। ठीक आहे, सेम आपण कंपासमध्ये घेतलेलं आहे। आता बघूया, परपेंडिक्युलर लाईन तुम्हाला टाकायची आहे। ठीक आहे, तर तुम्हाला C आणि D हे दोन पॉईंट आता मिळालेले आहेत। तुम्ही काय करणार आहे, कंपासमध्ये डिस्टन्स येणार आहे, C पासून D पर्यंत थोडंसं कमी डिस्टन्स घेऊ शकता किंवा D पासून C इथला थोडंसं कमी असलेलं डिस्टन्स तुम्ही कंपासमध्ये घेऊ शकता। ठीक आहे, आता हे बघा, हे डिस्टन्स तुम्हाला आपण जे घेतलं आहे ते पूर्ण आहे। आता हे थोडंसं कमी डिस्टन्स तुम्ही घेऊ शकता, D पासून C पासून घ्या किंवा C पासून D पर्यंतचं थोडंसं कमी डिस्टन्स घेऊ शकता। म्हणजे काय, हे जर डिस्टन्स सेंटरपेक्षा त्याच्या मिडलपेक्षा जास्त पाहिजे आणि म्हणजे काय बघा, C पासून D पर्यंत डिस्टन्स तुम्ही कंपासमध्ये घेतला तर ते थोडंसं कमी पाहिजे त्याला Dला। ठीक आहे, किंवा D पासून C घेतला तर Cला थोडंसं कमी असलेलं डिस्टन्स कंपासमध्ये दाखवले तुम्हाला। तर याप्रमाणे घेऊन तुम्ही काय करणार आहे, एक लाईन मार्क करून घेणार आहे। ठीक आहे, एका साईडला सेम तसंच Cवरनं पण तोच पॉईंट तुम्हाला इथं मार्किंग करून घ्यायचा आहे, जसं Dवरनं केला। ठीक आहे, त्या ठिकाणी तुम्हाला एक क्रॉस झालेलं पॉईंट मिळेल। ठीक आहे, त्याला तुम्ही N पण नाव देऊ शकता, वरती M आहे तर खाली त्याला N तुम्ही लेबलिंग करूया, ते दोन्ही पॉईंट तुम्हाला काय करायचं, जोडून घ्यायचे बघा। ठीक आहे, म्हणजे हा काय झालं, तुम्हाला परपेंडिक्युलर लाईन तुम्हाला मिळाली, लाईन ABला परपेंडिक्युलर लाईन कुठली मिळाली, MN। ठीक आहे, म्हणजे इथं काय झालं, काटकोन झाला, म्हणजे राईट अँगल झालेला आहे। ठीक आहे,
तर लाईन ए बी परपेंडिक्युलर लाईन एम एन. ठीक आहे. तर पुढचं बघा, ड्रॉ अ लाईन सेगमेंट ए बी ऑफ लेंथ 5.5 सेंटीमीटर, बायसेक्ट इट यूजिंग अ कंपास अँड रोलर. ठीक आहे. तुम्हाला काय करायचं बघा, सेगमेंट ए बी घ्यायचं आहे. किती डिस्टन्स दिले तिने, 5.5 सेंटीमीटर. कंपासमध्ये 5.5 सेंटीमीटर कुठे येते तिथं पण डिस्टन्स आपण घ्यायचं आहे. ठीक आहे. हा झाला 5.5 सेंटीमीटर. ठीक आहे. त्याला आपण ए आणि त्याला बी आपण लेबलिंग करून घेऊया. ठीक आहे. म्हणजे हा झाला सेगमेंट ए बी आणि हा झाला डिस्टन्स किती यांचं, टोटल लेंथ असणार आहे त्याची 5.5 किंवा 5.5 सेंटीमीटर असणार आहे. ह्याला काय सांगितलं, बायसेक्ट इट यूजिंग अ कंपास अँड रोलर. मग ह्याच्यामध्ये सेम मागच्या प्रॉब्लेममध्ये जो काय आपण रोल वापरला, बीपासून एपर्यंत पूर्ण डिस्टन्स घ्यायचं नाही, त्याच्याशी थोडंसं कमी डिस्टन्स तुम्ही कंपासमध्ये घ्यायचं आहे. ठीक आहे. बघा, थोडंसं कमी डिस्टन्स घ्यायचं असं कंपासमध्ये आणि त्याला वरती एक आणि खालती एक दोन्ही मार्क करून घ्यायचे आहेत. ठीक आहे. वरती पण मार्क करून घ्या आणि खालच्या साईडला पण एक मार्क करून घ्यायचं आहे. ठीक आहे. म्हणजे आपण बी पॉईंटमधून मार्किंग करून घेतलेलं आहे. सेम असंच मार्किंग तुम्हाला काय करायचं आहे, ए पॉईंटमधून करायचं आहे. ठीक आहे. वरती आणि खाली ए पॉईंटमधून हेच मार्किंग तुम्हाला सेम करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि ते काय होणार आहेत, एकमेकाला क्रॉस होणार आहेत कुठं ना कुठं. तर बघा, तुम्हाला मी व्यवस्थित सांगतो आहे. सेम बीवरून केलं तेच तुम्हाला एवरून करायचं आहे. ठीक आहे. हां, दोन्ही साईडला मार्किंग केलं. आता हे नवीन पॉईंट तुम्हाला मिळतील. मग ह्या नवीन पॉईंटला तुम्ही नाव कोणतंही देऊ शकता, एम एन देऊ शकता, XY देऊ शकता, PQ देऊ शकता. ठीक आहे. हे फक्त आपण डार्क त्याला करून घेतलेलं आहे. त्याला आपण C आणि D नाव देऊ शकतो. आणि हे काय करायचे, दोन्ही पॉईंट तुम्हाला जॉईन करून घ्यायचे. ठीक आहे. तर हा झाला परपेंडिक्युलर झाला. बघा, इथं राईट अँगल तुमचा तयार झालेला आहे आणि ए बीला काय, CD हा परपेंडिक्युलर आहे. लाईन CD इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट AB. ठीक आहे. तर याला आपण परपेंडिक्युलर लाईन काढलेली आहे. ठीक आहे. तर बघा, पुढचा प्रॉब्लेम आहे, टेक अ पॉईंट R ऑन लाईन XY वर तुम्हाला एक R पॉईंट घ्यायचा आहे आणि ड्रॉ अ लाईन परपेंडिक्युलर टू XY ॲट R बाय युजिंग सेट स्क्वेअर. ठीक आहे. XY वर तुम्हाला R पॉईंट घ्यायचा आहे आणि सेट स्क्वेअर वापरून तुम्हाला काय करायचं आहे, परपेंडिक्युलर लाईन काढायची आहे. अतिशय सोपं आहे. या टाईपचा प्रॉब्लेम आपण पहिलाच घेतलेला आहे प्रॉब्लेम नंबर 1मध्ये. डायरेक्ट सेट स्क्वेअर तुम्हाला काय करायचं आहे, XYला लावायचं आहे आणि R पॉईंटपासून काय करायचं आहे, सेम दाखवल्याप्रमाणे R पॉईंटपासून वर्टिकल तुम्हाला लाईन काढून घ्यायची आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला हा इथं मिळते 90 डिग्रीचा अँगल. ठीक आहे. तर बघा, व्यवस्थित झालेलं आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्यू.